हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज आज आहे आपला हम्पीतला फर्स्ट डे आणि जी आम्ही KSTDC मध्ये बुकिंग केलं होतं त्याविषयीचा फर्स्ट व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्हाला हम्पीमध्ये स्टे करायचा असेल तर कुठलं हॉटेल कसं हे काय किंवा हॉटेलविषयीची बरीच अशी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो जे KSTDC आहे ते कमलापूर येथे आहे आणि कमलापूरहून हम्पी हे 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सो आपल्याला हॉटेलपासून हम्पीला जाण्यासाठी बऱ्याच अशा ट्रॅव्हलिंगच्या सोयी उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही ऑटो करू शकतात किंवा तुम्ही तिथं बाईकही मिळते रेंटने. 200 और 300 रुपीज काहीतरी होल डेसाठी बाईकची असतात आणि ऑटोसाठी काहीतरी 1200 और 1500 समथिंग काहीतरी आहे. सो आत्ता मी पोहोचलो आहे. या ठिकाणी आहे हातीशाला, लोटस महल या साऱ्या गोष्टी आहेत. सो या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तिकीट आणि तिकीटची अमाऊंट आहे काहीतरी 40 रुपीज पर पर्सन आहे. तर आता आम्ही चाललो आहे तिकीट घ्यायला आणि ज्या ठिकाणी तिकीट मिळतं ते सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने मॅनेज केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला टी, कॉफी, कोकोनट वॉटर वगैरे देखील अवेलेबल आहे. सो आपण ज्या ठिकाणी जात आहोत ते आहे त्या ठिकाणी आहे क्वीन लॉकर, एलिफंट स्टेबल आणि लोटस महल अशा ह्या 3 गोष्टी तिथं आहेत. सो आता आपण आतमध्ये एंट्री केली आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर डाव्या हाताला आपण टर्न घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आहे क्वीन लॉकर. सो आता हे क्वीन लॉकर विषयी अधिक माहिती सांगायचं झालं तर त्यावेळेस यात राणी हिरे जवाहरात किंवा तिच्या मौल्यवान वस्तू अशा ठेवत असायची. आता हे गव्हर्नमेंट म्युझियम झाले त्याच्यामुळे या ठिकाणी जेवढी अवशेष आहेत किंवा त्यावेळेच्या पुरातन काळातल्या ज्याही वस्तू आहेत त्या त्यांनी बाहेर ठेवलेल्या आहेत. इथं तुम्हाला हत्ती दिसत आहेत, म्हणजे जेही आहेत ते अवशेष या ठिकाणी बाहेर ठेवून ॲज अ म्युझियम म्हणून घोषित केलेला आहे. हा आहे क्वीन लॉकरचा डोअर आणि तोही पूर्णपणे लॉक केलेला आहे, त्या ठिकाणी एंट्री नाहीये. तसं तर या ठिकाणी तुम्हाला हा आहे समोर क्वीन पॅलेस. तर इथं क्वीनचं खूप भव्य असा मोठा पॅलेस होता आणि तो आता सगळाच डिस्ट्रॉय झालेला आहे. आणि या त्या काळामध्ये राणीच्या केअरसाठी किंवा केअरटेकर ज्या असायच्या ते मेलही नसायचे आणि फिमेलही नसायचे, ट्रान्सजेंडर ठेवले जात असायचे. तर तुम्ही बघत असणार ह्या सगळं जे क्वीन लॉकर्स आहेत त्याच्या बाहेर ह्या सगळ्या प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. इथं शिलालेख देखील आहे आणि या शिलालेखावर कन्नड लँग्वेजमध्ये काहीतरी लेख लिहिलेला आहे. तर आणि या ठिकाणी हे 3 वॉच टावर्स आहेत. हे बघा तुम्हाला हे जे दिसते ना हे आहे वॉच टावर्स. तर या ठिकाणी देखील हे ट्रान्सजेंडरच तिथं केअरटेकर म्हणून असायचे त्यावेळेस. आणि या वॉच टावरच्या वर जाण्यासाठी तिथून आतून गेटची सोय होती. आता तिथं देखील लॉक केलेलं आहे, तिकडे आता कोणालाच अशी एंट्री नसते. आता तुम्हाला या ठिकाणी हे जे दिसत आहे याला म्हणतात राणी महल अधिष्ठान किंवा क्वीन पॅलेस. हा सगळा क्वीन पॅलेसचा बेसमेंट आहे. यावरचं जेही होतं ते सगळं जळून नष्ट झालेलं आहे. आता यावर काहीच नाही, फक्त बेसमेंट मात्र तेवढा शिल्लक राहिलेला आहे. आणि बेसमेंटलाच एवढी मोठी जवळपास 3 फूटचा हा बेसमेंट आता तिथं शिल्लक आहे. प्रत्येक दगडावर एवढं कोरीव काम केलेलं आहे, एवढं काहीतरी प्रत्येक कलाकृती वेगवेगळं प्रत्येक गोष्ट तिथं दाखवत असते. आणि त्यावेळेच्या लोकांकडे म्हणजे एवढी कलाकुसर होती की ते आपण विचारही नाही करू शकत. प्रत्येक जेही शिलालेख आहे किंवा जेही काही प्रत्येक दगडावर कोरीव काम आहे ते काहीतरी प्रत्येक गोष्ट सांगून जात आहे. असा भव्य असा हा जो परिसर आहे हा ॲज अ क्वीन पॅलेस म्हणून ओळखला जातो. परत याच्याच बाजूला जलमहल होता, म्हणजे पाण्याचा तलाव वगैरे, तोही आता पूर्ण कोरडा झालेला आहे. आता मी तुम्हाला पूर्ण राऊंडने दाखवते. हा बघा एवढा मोठा क्वीन पॅलेस आहे आणि हा जो जलमहल होता या ठिकाणी पाणी वगैरे असायचं स्टोअर केलेलं, पण तोही आता पूर्ण कोरडा झाला आहे. हे समोर दिसत आहेत हे आहेत सगळे वॉच टावर्स आणि आजूबाजूला भरपूर मोठ्या अशा या संरक्षक अशा या भिंती आहेत. आणि या ठिकाणी आत जाण्यासाठी वगैरे गेट आहेत आणि तेही लॉक असतात. आणि हेही वॉच टावर आहेत, इथंही सैनिक असायचे. ही आहे हातीशाळा. राजाजवळ जवळपास 25,000 असे हत्ती होते
आणि 11 जे स्पेशल हत्ती होते ते या हातीशाळेमध्ये असायचे. तर हे स्पेशल हत्ती जे होते तर ही 11 हत्ती, तर हे स्पेशल काहीतरी पूजापाठसाठी असावं किंवा राजाची कुठेतरी स्पेशल ठिकाणी सवारी जायची, त्या ठिकाणी हे 11 हत्ती राजा यूज करत असायचे. आणि प्रत्येक एक हत्तीसाठी त्यांनी एक प्रत्येक स्पेशल हे दिलेलं होतं. आणि या 11 हत्तींसाठी जेही केअरटेकर होते त्यांच्यासाठीच समोर एलिफंट गार्ड म्हणून एक समोर हे बघा तुम्हाला दिसेल, हे या ठिकाणी एलिफंट गार्ड राहायचे. प्रत्येक गार्ड एका हत्तीवर एक गार्ड असायचा. तर जेवढी लॅविश लाईफ त्या हत्तींचीच होती तेवढीच लॅविश लाईफ त्या एलिफंट्स गार्डची पण असायची. नंतर पुढे गेल्यावर या ठिकाणी 2 ते 3 मंदिरं होते. एक विष्णू मंदिर होतं, एक जैन मंदिर होतं. आता त्या ठिकाणी काहीच नाही राहिलंय, सगळं त्यांचा वरचा भाग वगैरे सगळं उद्ध्वस्त झालेला आहे. आणि एकही मंदिरामध्ये तिथं मूर्ती वगैरे काहीच नाही. पण जे दगड विजयनगर हे धर्मनिरपेक्ष वास्तुकलेचं एक अनुकरणीय असं उदाहरण आहे. या ठिकाणी जेही कारागीर होते ते ऑल रिजन्सचे होते. त्याच्यामुळे या ठिकाणीचं जेही लोटस महल आहे, जलमहल आहे, बावडी आहे किंवा क्वीन पॅलेस असो, त्या ठिकाणी इंडो इस्लामिक शैली पद्धतीने ते बनविलं गेलेलं आहे. नंतर आता आपण जाऊया ते आहे लोटस महल. तर लोटस महल म्हणजे त्यावेळेचा AC महल किंवा नॅचरल AC महल असं म्हणतात. हम्पीचे जे काही आर्किटेक्चर होते त्यावेळेस हिंदू, मुस्लिम, जैन ऑल रिजन्सचे होते. तर जे लोटस महलच्या वरचं जे काम आहे म्हणजे त्याच्यावर जे 2 फ्लोअर चढवले गेलेले ते इंडो इस्लामिक पद्धतीचं शैलीचं त्या ठिकाणी काम केलं गेलेलं आहे. लोटस महलच्या खाली 6 फीट पाण्याची टाकी होती. आणि ज्यावेळेस बघा तुम्हाला जे समोर दिसतोय हा लोटस महल, या ठिकाणी इंडो इस्लामिक शैलीच्या पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे. तर ह्या पाण्याच्या टाकीतून या पिलर्समध्ये पाणी पंप केलं जायचं. आणि हा लोटस महल हा संपूर्ण चुनखडीने बनविला गेलेला आहे. ज्यावेळेस या पिलर्समध्ये पाणी जायचं आणि ह्या पिलर्समध्ये पाणी भरल्यानंतर जेव्हा पाण्याचे ड्रॉप्स खाली यायचे त्यावेळेस ते समजायचे की हा महल आता थंड झाला. आणि त्यावेळेस राणी त्याचा ॲज अ AC म्हणून यूज करायची. सो गाईज हा होता लोटस महल. नंतर आपण पाहिलं सो गाईज कर्नाटक हा भारतातला खूप ब्युटिफुल असा पार्ट आहे. आणि इट इज अ व्हेरी पॉप्युलर फॉर अ ग्रीनरी अँड द आर्किटेक्चर ऑफ गोल्डन टाईम. सो आपल्याला अजून खूप असा पार्ट एक्सप्लोअर करायचा आहे. तुम्हीही माझ्यासोबत एक्सप्लोअर करा. आणि सो स्टे ट्यून फॉर मोर सब व्हिडिओज. आणि जर व्हिडिओमधली माहिती तुम्हाला काही चुकीची वाटली असेल तर त्याबद्दल सॉरी. मी माझ्या पद्धतीने जेवढ्या कलेक्ट करता येईल आणि जेवढी राईट माहिती तुम्हाला देता येईल मी तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अजून तुम्हाला कुठल्या नवीन हम्पीमधल्या कुठल्या भागाबद्दल जाणून घ्यायचं असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अभी भी आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो क्या किया. सो प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब माय चैनल. सो बाय.